आपली सुरक्षा ही आपलीच जबाबदारी आहे. मुलींची सुरक्षा ही फक्त सरकारची जबाबदारी तेवढीच नाही, ही आपल्या समाजाचीही तितकीच जबाबदारी आहे. सरकारने कडक कायदे, कानून, शिक्षा सर्व काही केलेले आहेत. पण ते केव्हा? सर्व घटना घडून गेल्यानंतर. तर आपण मुलींचे संरक्षण कसे करणार? तुम्ही म्हणाल की बाबा असतोय, आई असते, लहानपणी बाळाला घ्यायला आई असते, बाहेर गेल्यानंतर भाऊ असतोय. पण त्यांनी तितकेच आमच्या बरोबर असतात का? प्रत्येक क्षणाला असतात का त्यांनी? नाही. तुम्ही म्हणाल लग्न झाल्यानंतर नवरा असतोय, पण नाही, कोणी वाचवू शकत नाही आपल्याला. कारण 4 वर्षाच्या मुलीपासनं ते 60 वर्षाच्या बाईपर्यंत सर्वांचे बलात्कार व्हायलेत. तर आपण ह्याला आळा कसं बसवणार आणि आपण कुणाकडे मदत मागणार? त्याच्यासाठी आपली सुरक्षा ही आपणच करायला हवी. तर कशी करणार ती? तर तुम्ही कराटे शिका, स्वतः कराटे शिका, काहीतरी स्किल शिका, स्वतःचं सेल्फ डिफेन्स स्किल शिका. परत आपल्याला संरक्षणासाठी प्रशिक्षण घ्या. तर तुम्ही हे म्हणाल की आता हे कुठं घ्यायचं? तर कराटे वगैरे क्लासेस लावा, मुलींना प्रशिक्षण शिकवा. आणि मला आता पहिला म्हणजे सरकारकडे ही विनंती आहे की कळकळीची, की जसं आपल्याला अंगणवाडी शाळेमधनं जसं जेवण 3 वर्षापासून चालू आहे, तसं त्यांना संरक्षण स्वतःचं करून घेण्यासाठी त्यांना स्वतःचं स्किल शिकवावं. स्कूलमधनं शिकवा किंवा हायस्कूलमध्ये, प्रायमरी शाळेमधनं सर्वेकडं हे स्वतःचं रक्षण स्वतः करून घ्यायसाठी त्यांना काहीतरी असं प्रशिक्षण द्या. हे सरकारतर्फे शाळामधनं चालू केलं पाहिजे. ही माझं एक सरकारकडे कळकळीची विनंती आहे. आणि त्यांनी स्वतःचं रक्षण स्वतः करून घ्यावं असं प्रशिक्षण द्यावं. एवढी व्यवस्था ही सरकारनं करावी, अशी मला कळकळीची विनंती आहे. तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा.